नमस्कार. तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती खूप खूप स्वागत. गणपती बाप्पा मोरया. मित्रांनो, येणारी माघी गणेश जयंती तुमच्या आयुष्यात नेमका कोणता बदल घेऊन येणार आहे? विशेषतः आपल्या तुळ राशीच्या लोकांसाठी हा दिवस आणि त्यानंतरचा काळ कसा असेल याबद्दल आज आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. मित्रहो, तुळ रास म्हणजे संतुलनाची रास. पण सध्याच्या काळात तुमच्या आयुष्यात थोडी ओढाताण होत असेल तर काळजी करू नका. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तुळ राशीसाठी गणेश जयंतीचे महत्त्व काय आहे, ग्रहमान काय सांगतंय, म्हणजे नोकरी, व्यवसाय, आरोग्य आणि शिक्षण याबद्दल ग्रहमान काय सांगत आहे ते सुद्धा जाणून घेणार आहोत. त्यानंतर आपण बाप्पांची कृपा मिळवण्यासाठी नेमके कोणते उपाय करायचे आहेत ज्यामुळे गणपती बाप्पा प्रसन्न होतील आणि जी आपली काही कामे आहेत ते मार्गी लागतील, हे सुद्धा आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आणि 4 म्हणजे तुमच्या सर्व अडचणी कशा दूर होतील यावर एक अखंड मार्गदर्शन आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण शेवटी मी एक असा उपाय सांगणार आहे जो तुमच्या आयुष्यातील अडकलेली कामे मार्गी लावेल. त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. तर तुळ राशीचा स्वामी आहे शुक्र. शुक्र म्हणजे ऐश्वर्य, आराम आणि सौंदर्य. पण जेव्हा जीवनात सुख समृद्धी मिळवायची असते तेव्हा बुद्धीची देवता असलेल्या गणपती बाप्पाची साथ असणे अत्यंत आवश्यक आहे. माघी गणेश जयंतीला तिळकुंद चतुर्थी असेही म्हणतात. तुळ राशीच्या लोकांसाठी हा काळ आत्मचिंतनाचा आहे. जर तुमची कामे होता होता अडकत असतील किंवा मनात खूप विचार असूनही कृती होत नसेल, त्या गोष्टी आपण ज्या मनात ठरवलेल्या गोष्टी आहेत त्या आपल्याकडून होत नसतील, तर समजून जा की तुम्हाला बाप्पाच्या आशीर्वादाची खूप गरज आहे. तर मित्रांनो, या दिवशी उत्तराषाढा आणि श्रवण नक्षत्राचा जो योग जुळून येतो तो तुमच्या राशीसाठी सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह घेऊन येणार आहे. तर आता वळूया सर्वात महत्त्वाच्या मुद्द्याकडे. तो म्हणजे तुमचे करिअर आणि तुमची आर्थिक स्थिती कशी आहे ते जाणून घेऊया आणि त्यासाठी काय उपाययोजना करायला पाहिजेत आपण ते सुद्धा जाणून घेणार आहोत. तर सर्वात प्रथम म्हणजे तुळ राशीच्या मित्रांनो, नोकरी करणाऱ्यांसाठी हे मी जे काही सांगणार आहे ते नोकरी करणाऱ्यांसाठी आहे. तर तुळ राशीच्या मित्रांनो, नोकरीच्या ठिकाणी सध्या तुमच्यावर कामाचा ताण वाढू शकतो. वरिष्ठ तुमच्याकडून जास्त अपेक्षा ठेवतील, पण घाबरू नका. गणेश जयंतीच्या दिवशी तुम्ही जर मनोभावे प्रार्थना केली तर तुमच्या बुद्धीला योग्य दिशा मिळेल. ऑफिसमधील राजकारणापासून दूर राहा. बाप्पाच्या कृपेने तुम्हाला नवीन संधी चालून येतील. विशेषतः जे लोक मीडिया, मार्केटिंग किंवा क्रिएटिव्ह क्षेत्रात आहेत त्यांच्यासाठी हा काळ सुवर्ण संधीचा असेल. त्यामुळे या लोकांनी या दिवशी म्हणजेच गणेश जयंतीच्या दिवशी व्यवस्थित गणपती बाप्पांची मनोभावे प्रार्थना करायची आहे. त्यामुळे तुम्हाला योग्य दिशा नक्कीच मिळेल. त्यानंतर व्यापारी जे लोक आहेत, व्यापाऱ्यांसाठी जर तुमचा स्वतःचा व्यवसाय असेल तर या गणेश जयंतीला तुम्ही काही नवीन संकल्प करू शकता. रखडलेली देणी या काळात वसूल होण्याची शक्यता आहे. पण मित्रांनो, लक्षात ठेवा, कोणावरही आंधळा विश्वास ठेवू नका. व्यवसायात समतोल राखणे हीच तुमच्या यशाची गुरुकिल्ली आहे. त्यामुळे सर्व बाजूंनी विचार करून जो काही निर्णय घ्यायचा आहे तो निर्णय तुम्ही घ्या. गुंतवणुकीसाठी हा काळ चांगला आहे, पण घाईत निर्णय घेऊ नका. सर्व विचार करून तुम्ही व्यापार वर्गाच्या लोकांनी सर्व बाजूंनी विचार करून जो काही निर्णय घ्यायचा आहे तो निर्णय घ्या. त्यानंतर आता आपण जाणून घेऊया आरोग्य. आरोग्याच्या बाबतीत तुळ राशीच्या लोकांनी थोडं सावध राहण्याची गरज आहे. विशेषतः पोटाचे विकार किंवा डोळ्यांच्या तक्रारी जाणवू शकतात. मानसिक शांततेसाठी ध्यान म्हणजेच मेडिटेशन तुम्ही करू शकता. त्यामुळे तुम्हाला मानसिक शांतता लाभेल. बाप्पाला विघ्नहर्ता म्हणतात, त्यामुळे
आयुष्यातील अडथळे दूर करण्यासाठी या दिवशी विशेष प्रार्थना करा आपल्या गणपती बाप्पांजवळ. ते आपण करू शकतो. त्याच्यातून सुद्धा आपल्याला एक मनाला एक शांतता जाणवते आणि गणपती बाप्पा प्रसन्नसुद्धा होतात. त्यानंतर कौटुंबिक जीवन. तर मित्रांनो, घरात आनंदाचे वातावरण राहील. जोडीदारासोबत असलेले मतभेद दूर होतील. मुलांच्या प्रगतीमुळे तुम्हाला समाधान वाटेल. जर घरात काही मंगल कार्य ठरत नसेल तर गणेश जयंतीला बाप्पाला अभिषेक केल्याने मार्ग मोकळा होईल आणि तुमचे जे काही कार्य ठरत नाही आहेत मंगल कार्य ते सुद्धा ठरतील लवकरात लवकर. हा फरक तुम्हाला जाणवणार, पण तुम्ही गणपती बाप्पांची मनोभावे प्रार्थना करा, त्यांना अभिषेक घाला. गणेश जयंतीच्या दिवशी अभिषेक घाला. त्यामुळे तुमचे जे काही सर्व मार्ग अडकलेले आहेत, रखडलेले आहेत, ते सर्व मोकळे होतील. त्यानंतर विद्यार्थ्यांसाठी आहे. तर विद्यार्थ्यांनी अभ्यासात एकाग्रता वाढवण्याची खूप गरज आहे. म्हणजे तुळ राशीचे जे काही विद्यार्थी आहेत त्यांनी अभ्यासात एकाग्रता वाढवण्याची खूप गरज आहे. गणपती बाप्पा हा विद्येचा सागर आहे. ओम गणपते नमः या मंत्राचा जप केल्यास स्मरणशक्ती वाढेल आणि परीक्षेची भीतीसुद्धा दूर होईल. त्यामुळे आवर्जून या मंत्राचा तुम्ही जप करा. मुलांकडून, विद्यार्थ्यांकडून करून घ्या. तर मित्रांनो, आता सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे उपाय. तुळ राशीच्या लोकांसाठी गणेश जयंतीला मी काही उपाय सांगणार आहेत. ते करणे अत्यंत फलदायी ठरेल. त्यामुळे तुम्ही मनोभावे जे काही उपाय सांगितले आहेत ते सर्व व्यवस्थित करा. काही शंका असल्यास मला कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. तर सर्वात प्रथम उपाय म्हणजे बाप्पाला 21 दुर्वा अर्पण करा. या ज्या 21 दुर्वा आहेत या अर्पण करताना ओम गणपते नमः किंवा गणाधिपते नमः हे मंत्र म्हणा. 21 वेळेस म्हणा. दुर्वा अर्पण केल्याने मनातील उष्णता म्हणजेच जो राग आहे तो शांत होतो आणि कामात स्थिरता येते. त्यामुळे 21 दुर्वांचा हा रामबाण उपाय तुम्ही नक्की करावा. त्यानंतरचा उपाय म्हणजे गुळाचा नैवेद्य. तुळ राशीच्या लोकांनी बाप्पाला गुळाचा किंवा गुळाच्या लाडवाचा नैवेद्य दाखवावा. यामुळे काय होते, तुमच्या कुंडलीतील दोष कमी होतात आणि जे काही तुमचे कामं आहेत रखडलेले ते मार्गीसुद्धा लागतात. त्यामुळे गुळाचा नैवेद्यसुद्धा तुम्ही अर्पण करू शकतात. तिसरा उपाय म्हणजे पांढरे फूल. तसं सहसा म्हटलं तर गणपती बाप्पाला आपण लाल फुलं अर्पण करतो, पण शुक्राची रास असल्याने बाप्पाला सफेद रंगाचे फूल किंवा मोगऱ्याचा हार अर्पण करा. यामुळे काय होईल, मानसिक शांतता तुम्हाला मिळेल. करून बघा, केल्यानंतर तुम्हाला हे फरक जाणवतील. त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, शक्य असल्यास या दिवशी 11 वेळा गणपती अथर्व शीर्षाचे पठण करा. जर तुम्हाला वाचता येत नसेल तर केवळ ऐकले तरी चालेल. त्यामुळे तुम्ही यूट्यूबला लावू शकता. ते शब्द तुमच्या कानावर पडत जातील, म्हणजे तुम्ही ऐकू शकतात. तर त्याच्याने सुद्धा तुम्हाला खूप फरक जाणवेल. त्यानंतर गरिबांना अन्नदान करा. गणेश जयंतीच्या दिवशी तीळ आणि गूळ यांचे दान केल्याने अडकलेली कामं पूर्ण होतात. त्यामुळे गरिबांना थोडंसं का होईना पण तुम्ही नक्की दान करा. तुमच्या हिशोबाने तुम्हाला जसं पॉसिबल होईल तसं तुम्ही दान करू शकता. तर माझ्या तुळ राशीच्या मित्रांनो, माघी गणेश जयंती हा दिवस तुमच्यासाठी बदलाची नांदी ठरणार आहे. फक्त सकारात्मक राहा आणि बाप्पावर विश्वास ठेवा. तुळ राशीच्या लोकांनी या दिवशी रागावर नियंत्रण ठेवले आणि शांत चित्ताने उपाय केले तर तुमच्या आयुष्यातील सर्व काही नक्कीच व्यवस्थित होईल. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? तुमच्या काही शंका असतील तर कमेंट्समध्ये नक्की विचारा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना माघी गणेश जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. धन्यवाद.